नेक्स्ट टॉपिक बघा. लाईन अँड प्लेन. आता हे इन टर्म्स ऑफ व्हेक्टर्स लाईन बघायचं आहे आपल्याला. ह्याच्या आधी पण आपण पेअर ऑफ लाईन्स बघितलेलं आहे, ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. इथं व्हेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लाईन आणि प्लेन हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर याच्यातला लाईनचा पार्ट आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये थेरम्स आहेत भरपूर, पण याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही थेरम परीक्षेमध्ये प्रूव्ह करण्यासाठी विचारत नाहीत. त्यामुळे थेरमचं टेन्शन काही घ्यायचं नाहीये. त्या थेरमची जी स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जे फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे इक्वेशनचे प्रकार आहेत, ते तेवढे काळजीपूर्वक व्यवस्थित बघा. पहिला पॉइंट बघा, इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए गिव्हन पॉइंट अँड पॅरलल टू अ गिव्हन वेक्टर. आपल्याला लाईनचं इक्वेशन बघायचं आहे. ती लाईन एका पॉइंट मधून पास होते म्हणून सांगितलं. म्हणजे हा पॉइंट तुम्हाला दिलेला असेल आणि एका व्हेक्टरला ती लाईन पॅरलल आहे, ही लाईन पण तुम्हाला दिलेली असेल. ही जर डायग्राम तुम्ही जर काळजीपूर्वक बघितली तिथं, तर या डायग्राम मध्ये इथं दाखवलेलं आहे बघा, ही लाईन आहे. ही लाईन यल, ही लाईन या बी बार वेक्टरला पॅरलल आहे आणि या लाईनवरचा एक पॉइंट ए तो इथं आहे. आणि हा एक एक्स्ट्रा पॉइंट पी कन्सिडर केलेला आहे, तो आपण इक्वेशन लिहिण्यासाठी म्हणून कन्सिडर केला. जसं आपण लाईन मध्ये दिलेला पॉइंट असेल तर x1 y1 x2 y2 कन्सिडर करतो आणि इक्वेशन लिहिण्यासाठी वेगळा xy असा एक जनरल कॉमन पॉइंट कन्सिडर करतो. मग जो पॉइंट दिलेला असेल तो x1 y1 x2 y2 च्या ठिकाणी वापरतात आणि x, y हा जो जनरल पॉइंट आहे तो आहे तसा इक्वेशन मध्येच आपल्याला दिसतो. साधारण तशीच सिच्युएशन इथं आहे. हा जो पॉइंट ए आहे त्याचा पोझिशन वेक्टर तुम्हाला दिलेला असेल ए बार. इक्वेशन लिहिण्यासाठी लागणारा पॉइंट आहे पॉइंट पी, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार. जसं लाईन्स मध्ये एक्स आणि वाय आहे तसं याच्यामध्ये आर बार काम करेल, एवढं लक्षात ठेवा. मग एक पॉइंट माहिती आहे तुम्हाला त्या लाईनवरचा, शिवाय त्या लाईनला पॅरलल असणारा एक वेक्टर माहिती आहे. त्याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन असे येते, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ए बार हा गिव्हन पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आणि बी बार हा त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आहे. तुम्हाला याच्यामध्ये हे पण माहिती आहे की पॅरलल लाईन्स असतील तर त्यांचे डिरेक्शन रेशो सेम असतात. त्यामुळे तुम्हाला पॅरलल लाईनचे डिरेक्शन रेशो जर सांगितले गेले तरी सुद्धा तुम्ही डायरेक्ट हे इक्वेशन लिहू शकताय. डायरेक्ट व्हेक्टरच दिला बी बार, पॅरलल व्हेक्टर जो आहे तो डायरेक्ट दिला तर मग काही प्रश्नच नाही, डायरेक्ट तुम्ही इथं इक्वेशन या पद्धतीनं लिहू शकताय. या इक्वेशनला म्हणतात पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ व्हेक्टर इक्वेशन. तर सांगितले बघ, हा पॅरामेट्रिक फॉर्म आहे. आता याच्या पुढं ह्याला सिम्प्लिफाय वगैरे जर केलं तर हे सिम्प्लिफाय करून याचं नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, मग आता इथं पॅरामीटर कोण आहे ते तुम्हाला समजेल. नॉन पॅरामेट्रिक फॉर्म असा आहे बघा, आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इक्वल टू झिरो. मग कोण गेलो ह्याच्यातलं, ह्या इक्वेशन मधलं लॅमडा कॅन्सल झालंय म्हणून ह्याला काय म्हटलंय त्यांनी इथं नॉन पॅरामेट्रिक फॉर्म म्हटलंय. याचा अर्थ हा जो लॅमडा आहे तो पॅरामीटर आहे. जर तो इक्वेशन मध्ये दिसत असेल तर ते पॅरामेट्रिक इक्वेशन, जर तो इक्वेशन मध्ये दिसत नसेल तर ते नॉन पॅरामेट्रिक इक्वेशन. इथलं इक्वेशन एकदा बघा कशा पद्धतीनं आहे, आर बार मायनस ए बार हे एक आणि याला बी बार पॅरलल आहे त्यामुळे क्रॉस प्रोडक्ट झिरो आहे. तर याच्यामध्ये लॅमडा येत नाही, पॅरामीटर येत नाही, त्यामुळे हे इक्वेशन असं आहे. त्यामुळे हे आहे पॅरामेट्रिक फॉर्म, हे आहे नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. ते प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलेलं असतं पॅरामेट्रिक लिहायचं आहे का नॉन पॅरामेट्रिक लिहायचं आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला ते कन्सिडर करावं लागेल. आता पुढचा जो थेरम आहे, थेरम केलाय त्याच्यासाठी आणि परत वेगळा, तर याच लाईनचं कार्टेशियन इक्वेशन बघायचं आहे. मग कार्टेशियन इक्वेशन म्हणजे त्याच्यामध्ये एक्स वाय झेड आहे ना,
सो कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. आता पॉइंट असा सांगितलाय बघ. मगाशी पोझिशन वेक्टर दिला होता, आता तो पॉइंट दिलेला आहे आणि लाईनचे डिरेक्शन रेशोज दिलेले आहेत ए बी सी. तर त्याचं इक्वेशन असं आहे. फॉर्मॅट बघा त्याचा कसा आहे तो. एक्स मायनस एक्स वन अपॉन ए, दिस इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी, दिस इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. याच्यामध्ये लक्षात ठेवा, लाईन वरचा पॉइंट हित आहे, लाईनचे डिरेक्शन रेशोज हित आहे. आता समजा मी जर पुढं इक्वल टू लॅमडा कन्सिडर केलं, तर ह्या पहिला पार्ट आणि लॅमडा ह्यांना जर मी इक्वेट केलं तर काय येणार बघा बरं. एक सिम्प्लिफाय करून दाखवतोय पूर्ण. दिस इज इक्वल टू लॅमडा. मग याच्यावरून काय येणार, एक्स मायनस एक्स वन इक्वल टू लॅमडा इंटू ए येणार. त्याच्यावरून एक्स इक्वल टू हे मायनस एक्स वन पलीकडे पाठवा, एक्स वन प्लस लॅमडा ए. हा त्या लाईनवरच्या कोणत्याही पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे. मग हेच कोऑर्डिनेट्स या पद्धतीनं तुम्ही वाय पण लिहू शकताय. काय येणार मग, वाय इक्वल टू येणार वाय वन प्लस लॅमडा इंटू ए. या पद्धती लॅमडा इंटू बी येणार, बी आहे इथं छेदामध्ये, लॅमडा इंटू बी. तसं झेड इक्वल टू झेड वन प्लस लॅमडा इंटू याच्या छेदात कोण आहे बघा, सी हे असेल. मग हाच पॉइंट त्यांनी इथं दिलेला आहे बघा. या लाईनवरच्या कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स या इक्वेशन न देता येतील. हा फॉर्म्युला त्याचा, मग तो याच्यावरूनच तयार करायचा आहे. त्यामुळे फॉर्मॅट लक्षात ठेवा. ए बार म्हणजे कोण, बी बार म्हणजे कोण, हे व्यवस्थित प्रॉपरली माहित पाहिजे, तर याच्यावरचे प्रॉब्लेम्स सोपे वाटतील, नाहीतर मग हे टफ जाईल थोडस. नेक्स्ट पॉइंट बघा. इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू गिव्हन टू पॉइंट्स. आता तुम्हाला दोन पॉइंट दिलेले असतात. दोन पॉइंट दिले की परत पॅरल वेक्टर द्यायची काही गरज पडत नाही. इक्वेशन बघा, किंवा त्याच्या आधी एक कंडिशन बघूया इथं आपण. हे बघा, हा जो पॉइंट आहे हा जनरल पॉइंट आहे, पॉइंट पी. त्याला आपण लिहिलेला आहे वेक्टर आर बार. माहिती असलेले दोन पॉइंट्स बघा. पहिला पॉइंट इथं आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार. माहिती असलेला दुसरा पॉइंट आहे बी, त्याचा पोझिशन वेक्टर बी बार. त्यामुळे हे दोन पॉइंट्स तुम्हाला माहिती असल्यामुळे काम सोपं होतं. ए बी बार तुम्ही काढू शकता. ए बी बार म्हणजेच काय येणार, बी बार मायनस ए बार. तो वेक्टर तुम्ही फाइंड आउट केला की ह्या लाईनवरचाच तो वेक्टर आहे, त्यामुळे त्याला परत पॅरलल असणारा वेक्टर बघायची काही गरज पडत नाही. आणि हे जे दोन पॉइंट्स आहेत, त्या दोन पॉइंट पैकी कुठलाही एक पॉइंट तुम्ही इक्वेशन लिहिण्यासाठी वापरलं तरी चालते. मगाचं इक्वेशन जे काय होतं ते इक्वेशन कसं होतं, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. त्यातला बी बार काय होता, त्या लाईनला पॅरलल होता. ही पॅरलल लाईन होती रिक्वायर्ड लाईनला. आता फक्त त्यांनी काय केलेलं आहे, इक्वेशन मध्ये बदल असा होईल, आर बार इक्वल टू ए बार तसंच राहील प्लस लॅमडा इंटू. तुम्हाला जर दोन पॉइंट माहित असतील तर डायरेक्ट त्याच्यावरून त्यांचे वजाबाकी जर केली पोझिशन वेक्टरची, त्याचे डायरेक्ट तुम्हाला डिरेक्शन रेशोज मिळतील. त्यामुळे एवढाच फक्त त्याच्यामध्ये चेंज होतोय. त्यामुळे हे लक्षात घ्या नेमकं कशा पद्धतीनं आहे ते. आता याचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट किंवा त्यालाच तुम्ही नॉन पॅरामेट्रिक फॉर्म असं पण तुम्ही म्हणू शकताय. आर बार मायनस ए बार हे असं येणार, क्रॉस बी बार मायनस ए बार, दिस इज इक्वल टू झिरो. हे येणार नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. हा हे पॅरामेट्रिक फॉर्म. त्यामुळे हे व्यवस्थित बघून ठेवा. आणि आता याच्यानंतर मला कार्टेशियन इक्वेशन पाहिजे. मग कार्टेशियन इक्वेशन ते तुम्ही याच्यावरून तयार करू शकताय. ते इक्वेशन असं आहे, एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, दिस इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन.
या पद्धतीनं इक्वेशन जे मिळतंय ते आहे कार्टेशियन इक्वेशन. त्यामुळे परत एकदा मी सांगतोय तुम्हाला, इक्वेशन्स प्रॉपरली लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पॉइंट कुठे येतो, डिरेक्शन रेशोज कुठे येतात, ते जरा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. सोपं जाईल प्रकरण एकदम. नेक्स्ट पॉइंट बघा, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन. इथं पॉइंट पी आहे, पी ऑफ ए बार, सॉरी पी ऑफ अल्फा बार, आणि ही लाईन ए बी आहे, सॉरी ए एम लाईन आपण असे कन्सिडर करूया. या लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे, ए ऑफ ए बार, आणि याला पॅरलल असणारा पॅरलल असणारी जी लाईन आहे त्याची डिरेक्शन रेशोज माहिती आहे, त्याच्यावरून तुम्ही हा वेक्टर बी बार लिहू शकताय. त्यामुळे मग ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार, असं या लाईनचं इक्वेशन येणार. हा पॉइंट माहिती आहे, तर आपल्याला डिस्टन्स हे फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही या पॉइंट पासून या लाईनचं डिस्टन्स, किंवा या लाईन पासून या पॉइंटचं डिस्टन्स काही म्हटलं तरी चालेल. ते इक्वेशन बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे. द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी ऑफ अल्फा बार फ्रॉम द लाईन, लाईन इथं आहे, इज, मग हे जे डिस्टन्स आहे ते डायग्राम मध्ये पीएम दिसते. डिस्टन्स डिस्टन्स पीएम इक्वल टू मोठा स्क्वेअर रूट आहे. फक्त जरा टर्म्स बघा व्यवस्थित कशा आहेत. पहिल्या ब्रॅकेट पहिल्या ठिकाणी मॉड मध्ये अल्फा बार मायनस ए बार त्याचा स्क्वेअर मायनस, परत पुढे घेतलेलं आहे अल्फा बार मायनस ए बार डॉट बी, डॉट बी बार पाहिजे तिथं, कारण डॉट प्रोडक्ट घ्यायचं म्हटल्यानंतर बी बारच वेक्टर असला पाहिजे, डिव्हायडेड बाय मॉड बी बार हे असेल, आणि त्याचा स्क्वेअर करायचा. याची प्रूफ आहे, ती प्रूफ बघण्यासाठीच हे सगळं बाकीचं सगळं कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये केलेलं आहे. कोणतीही प्रूफ परीक्षेमध्ये येत नाही, हे लक्षात ठेवा. याच्यातले थेरम्स नाहीच आहेत ते परीक्षेमध्ये विचारण्यासारखे, कॉम्प्लिकेटेड आहेत गोष्टी, वेळ लागतो त्यांना बराचसा. त्यामुळे हे फॉर्म्युले व्यवस्थित करा, त्याच्यात काय काय दिलेल्या टर्म्स आहेत त्या तेवढ्या आठवणीने लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे स्क्यू लाईन्स, SKEW, उच्चार स्क्यू. आता याच्याबद्दल कसं सांगितलंय बघा, इफ टू लाईन्स इन स्पेस इंटरसेक्ट ऍट ए पॉइंट देन द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. बघा कन्सिडर करू शकता तुम्ही, ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, हे दोन्ही या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत पॉइंट पीच्या ठिकाणी. तर दोघांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असणार, कारण ते इंटरसेक्टच करतायत. तर त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, इफ टू लाईन्स इन स्पेस आर पॅरलल टू इच अदर then shortest distance between them is the perpendicular distance between them. अशा प्रकारच्या जर दोन पॅरलल लाईन्स जर मी कन्सिडर केल्या, इथे एक कन्सिडर करतोय, यालाच पॅरलल दुसरी एक लाईन ड्रॉ करतोय, मग यांच्यातलं डिस्टन्स मला पाहिजे. यांच्यातलं डिस्टन्स जर काढायचं असेल तर तुम्हाला हे असं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढावं लागेल, किंवा आणखी चांगल्या पद्धतीनं हे असं दाखवावं लागेल. म्हणजे दोघांच्यातलं हे जर परपेंडिक्युलर डिस्टन्स जर तुम्ही घेतलं, दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आता ह्यांनी जे स्क्यू लाईन्स कन्सिडर केले ते जरा थोडस व्यवस्थित बघा. ए पेअर ऑफ लाईन्स इन स्पेस आहेत which neither intersect each other nor are parallel to each other are called skew lines. म्हणजे या लाईन्स अशा आहेत की ज्या एकमेकांना इंटरसेक्ट पण करत नाहीत, शिवाय त्या एकमेकांना पॅरलल सुद्धा नाहीत. त्याच्या पुढे आणखीन एक महत्वाचा एक शब्द आहे बघा, स्क्यू लाईन्स आर नॉन कोप्लेनर. ह्या लाईन्स एका प्लेन मधल्या नसतात, ह्या लाईन्स वेगवेगळ्या प्लेन्स मधल्या असतात. आता इथं एक डायग्राम त्यांनी दाखवलेली आहे, ती जरा व्यवस्थित बघा.
एक लाईन अशी दाखवली बघा, परत एकदा ड्रॉ करतो ना. या डिरेक्शन मध्ये लाईन दाखवलेली आहे. ही लाईन जरा नीट समजून घ्या कशी आहे ते. इथं जो क्यूब दाखवलेला आहे, एक पॉइंट हित आहे या ठिकाणी, आणि दुसरा पॉइंट हित आहे. म्हणजे हे वरच्या प्लेन मधले दोन पॉइंट्स आहेत, त्यांच्यातून जाणारी ही लाईन आहे. आणि जी दुसरी लाईन त्यांनी दाखवलेली आहे ती अशी दाखवली आहे. मग याच्यामध्ये काय कंडिशन आहे बघा, एक पॉइंट इथं आहे, दुसरा पॉइंट इथं आहे, आणि जर तुम्ही क्यूब काळजीपूर्वक बघितलात तर इकडचा प्लेन आहे तो आपल्या बाजूचा. कुठला प्लेन आहे? PSAQ असा आहे. आणि ही जी लाईन आहे ही लाईन वरच्या प्लेन मध्ये आहे. मग ही लाईन या प्लेन मध्येच राहणार आहे आणि ही लाईन इकडल्या दुसऱ्या प्लेन मध्ये राहणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल तर नक्कीच नाहीत, आणि ह्या लाईन्स कुठंही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. मग हे दोन वेगवेगळे प्लेन्स असल्यामुळं असं होतं. एकाच प्लेन मध्ये जर दोन लाईन्स असतील तर त्या कुठंतरी इंटरसेक्ट करतील किंवा त्या पॅरलल तरी असणार, जर एकाच प्लेन मध्ये असतील तर. मात्र जर लाईन्स वेगवेगळ्या प्लेन्स मध्ये असतील तर त्या पॅरलल पण नसणार, शिवाय त्या इंटरसेक्ट सुद्धा करणार नाहीत, असं असू शकतं. तशा परिस्थितीमध्ये त्या लाईन्सना काय नाव द्यायचं आहे? स्क्यू लाईन्स कन्सिडर करायचं आहे. तेव्हा ही कन्सेप्ट बघा, जरा नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी, बघून ठेवा जरा ते. नेक्स्ट पॉइंट बघा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. आता आपण ज्या स्क्यू लाईन सांगितल्या अशा दोन स्क्यू लाईन्स कन्सिडर करतो. मग ही काय नॉर्मल लाईनच आहे, ही पहिली लाईन. याचं फॉर्मॅट इक्वेशन आपण मगाशी बघितलेलं आहे, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. इथं डायग्राम मध्ये बघून घ्या, ही पहिली लाईन आहे. या लाईनवरचा हा इथं पॉइंट दाखवलेला आहे, पॉइंट ए. हा कॉमन पॉइंट पी इक्वेशन लिहिण्यासाठी वापरायचा आहे तो. ही लाईन L1 आहे, आणि याला पॅरल असणारी लाईन ती इथे घेतलेली आहे. आणि त्या लाईनवरती व्हेक्टर आहे बी बार, B1 बार. पॉइंट आहे A1 बार. दुसरी लाईन कन्सिडर केलेली आहे ती इथं आहे, या ठिकाणी. ही लाईन L2, या लाईनवरचा पॉइंट A2 बार, हा त्या लाईनवरचा पॉइंट माहिती असलेला. त्यानंतर या लाईनला पॅरल असणारा व्हेक्टर तो इथं दाखवलेला आहे, B2 बार. त्याच्यावरून त्याचं ह्या दुसऱ्या लाईनचं इक्वेशन लिहिता येईल. आणि या दोघांच्यातलं डिस्टन्स पाहिजे, मग ते डिस्टन्स त्यांनी दाखवलेलं आहे, PQ बार. हे इकडं परपेंडिक्युलर, हे इकडं परपेंडिक्युलर. हे यांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कुठल्या फॉर्म्युल्यानं देता येते ते त्यांनी सांगितले. मग ही जी पहिली लाईन आहे, पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे R1 बार इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा इंटू B1 बार. आणि जी दुसरी लाईन आहे ती आहे R2 बार इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा इंटू B2 बार. आणि या दोघांच्यातलं जे डिस्टन्स आहे, जे डायग्राम मध्ये PQ म्हणून दाखवलेलं आहे, दॅट डिस्टन्स PQ त्याला आपण स्मॉल d असं कन्सिडर करूया. दिस इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला मॉड मध्ये आहे बघा, काय दिले तिथं, A2 बार मायनस A1 बार असं आहे, डॉट B1 बार क्रॉस B2 बार डिव्हायडेड बाय मॉड मध्ये B1 बार क्रॉस B2 बार असं आहे. ते जे दोन पॉइंट्स आहेत
त्यांच्या पोझिशन वेक्टरचे सबट्रॅक्शन आहे. जे पॅरलल दोन वेक्टर्स आहेत B1 बार B2 बार त्या लाईन्सना त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आणि त्याच क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड इथं छेदामध्ये घ्यायचे. या पद्धतीनं त्यांनी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता जर बाकीच्या त्याच्यातल्या कंडिशन्स बघूया. त्यांनी पुढची कंडिशन अशी सांगितलेली आहे की जर समजा ह्या दोन लाईन्स इंटरसेक्टिंग असतील, साहजिकच आहे, जर ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट करतील तर त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे काय घेतलं पाहिजे, 0 घेतलं पाहिजे. Two lines intersect each other if and only if the shortest distance between them is equal to 0. म्हणजे ही टर्म 0 होणार. आणि ही टर्म जर 0 झाली, छेद कॉन्स्टंट आहे कारण मॉड मधली व्हॅल्यू आहे, ही निघूनच जाणार. यानं इकडे मल्टिप्लाय करून टाका, ही निघून जाईल. हा अंशातला एवढाच पार्ट शिल्लक राहतो, तो 0 आला पाहिजे. हे बघा इथे दिले. त्यामुळे जर दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील तर ही कंडिशन, आणि त्याच लाईन्स जर समजा या फॉर्मॅटमध्ये मांडल्या कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये, तर त्याची कंडिशन कशा पद्धतीनं आहे बघा. त्याचं कंडिशन डिटर्मिनंट मध्ये घ्यायचं आहे. x2 - x1 y2 - y1 z2 - z1 a1 b1 c1 a2 b2 c2. इथं तुम्ही याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पण म्हणू शकताय. हे बघा, हा पहिला वेक्टर a2 - a1, मग a2 बार मायनस a1 बार म्हणजेच हे येणार. त्यानंतर B1 बार जे पहिली लाईन ज्याला पॅरलल आहे ते, त्याचे डिरेक्शन रेशो A1 B1 C1 आणि B2 बार त्याचे डिरेक्शन रेशो आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. फक्त कुठलं तरी एक तुमचं चांगलं तयार पाहिजे, तर मग पुढचे फॉर्म्युले तुम्हाला सोपे जातील. कारण याच्यावरूनच हा फॉर्म्युला तयार केलेला आहे, त्याच्यावरूनच हा दुसरा पण फॉर्म्युला तयार केला. नेक्स्ट पॉइंट बघा, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. याच्या आधी आपण जो पॉइंट बघितला डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स, त्याची डायग्राम अशी आहे. याच्यामध्ये कसं होतं, ह्या दोन लाईन्स काय पॅरलल नव्हत्या, त्यामुळं पहिल्या लाईनला पॅरलल असणारा हा एक वेक्टर कन्सिडर केला होता B1 बार. दुसऱ्या लाईनला पॅरलल असणारा हा एक वेक्टर कन्सिडर केला होता B2 बार. कारण ह्या दोन लाईन्स वेगवेगळ्या होत्या, वेगवेगळ्या आहेतच आता सुद्धा, फक्त पॅरलल नव्हत्या. मग आता काय परिस्थिती आहे, आता या ठिकाणी ह्या दोन लाईन्स पॅरललच आहेत. जर ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील तर या दोघांनाही पॅरलल असणारा एकच वेक्टर तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. इथं तुम्हाला B1 बार B2 बारची गरज नाही. त्यामुळे इक्वेशन कसं घेतलंय बघा, ते व्यवस्थित पहिल्यांदा हे समजून घ्या. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स ही पहिली लाईन, आर बार इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा बी बार आणि आर बार इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा बी बार. आणि याच्यामधलं जे डिस्टन्स येते, हे डिस्टन्स इथे दिलेलं आहे, दिस इज इक्वल टू मॉड मध्ये A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप आहे बघा. ते मगाचा फॉर्म्युला जरा बघा, आठवतोय का काय होतं. मॉड मध्ये A2 बार मायनस A1 बार डॉट, पुढं काय परिस्थिती होती तिथं, B2 बार मायनस B1 बार. थांबा जरा, इथे मध्ये डॉट नाही तर क्रॉस होता, आणि डिव्हायडेड बाय मध्ये याच्या आतच थांबा, नाहीतर चुकते याच्यात फॉर्म्युल्यामध्ये. B2 बार क्रॉस B1 बार होत एकच. हे बघा इथे B1 बार क्रॉस B2 बार असं होतं. इथं चुकलाय फॉर्म्युला तो. त्यामुळे कुठली टर्म राहणार कुठली टर्म जाणार ते जरा फक्त बघून घ्या. पहिला पार्ट डॉट B1 बार क्रॉस B2 बार हे असं होतं.
आणि डिव्हायडेड बाय मध्ये काय होतं, याची मॉड व्हॅल्यू होती. मग आता पण साधारणपणे फॉर्म्युला असाच आहे. फक्त इथं काय झालेलं आहे, A2 बार मायनस A1 बार हे घेतले आणि पुढे त्यांनी काय लिहिलेलं आहे, क्रॉस मध्ये बी कॅप लिहिले बघा फक्त. मग बी कॅप कसा असतो, अंशात बी बार येणार, छेदामध्ये मॉड बी बार येणार. त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये किरकोळ चेंज आहे, तेवढा फक्त व्यवस्थित बघून ठेवा. कारण फॉर्म्युला आपल्याला डॉट क्रॉस जरा थोडासा गोंधळ होईल, पण प्रयत्न करून तेवढं लक्षात ठेवावं लागेल. आता बघा इथं, आता थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं होतं, इथं मायनस येते का क्रॉस येते, हे चिन्ह भरपूर असल्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतोय. पण आता हे करावं लागेल पाठांतर मात्र. त्यामुळे ह्याच्यात कोण कोण आहे लक्षात ठेवा. पहिल्या लाईनवरचा पॉईंट दिलेला आहे, दुसऱ्या लाईनवरचा पॉईंट दिलेला आहे, दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत, या दोघांना पॅरलल असणारा एक वेक्टर माहिती आहे, किंवा या दोन लाईन पैकी एकाचे डिरेक्शन रेशोज तुम्हाला माहिती आहेत. कुठलीही कंडिशन त्याच्यामधली कन्सिडर केली तरी चालेल, तिथं डिस्टन्सचा फॉर्म्युला असा येतो. प्रॉब्लेम सुरू करूया. फर्स्ट एक्सरसाइज, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, हा पॉइंट दिलेला आहे त्याने, अँड पॅरलल टू द वेक्टर 4i बार मायनस जे बार प्लस 2k बार. हा पोझिशन वेक्टर जो दिलेला आहे तो आहे ए बार, आणि ज्या वेक्टरला पॅरलल आहे तो आहे वेक्टर बी बार. मग त्याचं डायरेक्ट इक्वेशनच लिहायचं आहे, काय त्यात काही विशेष नाही आहे जास्त. गिव्हन दॅट द लाईन पासेस थ्रू द पॉइंट with position vector a bar equal to minus 2i bar plus j bar plus k bar, and it is parallel to the vector b bar equal to 4i bar minus j bar plus 2k bar. यातलं ए बार माहिती आहे, बी बार माहिती आहे, therefore its vector equation is, इक्वेशन येणार आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. therefore आर बार इक्वल टू ए बार काय आहे तो मांडा पूर्ण, मायनस 2i बार प्लस जे बार प्लस के बार प्लस लॅमडा इंटू बी बार 4i बार मायनस जे बार प्लस 2k बार. हे त्याचं इक्वेशन. यात काहीच नाही राहत, फक्त तुम्हाला व्यवस्थित जर माहित असेल तर काय काही एकही आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं नाही. त्यामुळे कमीत कमी ही सुरुवातीची सगळी व्यवस्थित थेरमची जी काही स्टेटमेंट्स आहेत त्या पद्धतीने ही मांडणी करा आणि डायरेक्ट त्याचं फायनल आन्सर तिथं लिहून टाकायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. दोन पॉइंट्स दिलेले आहेत, दोन पॉइंट्सचे हे दोन पोझिशन वेक्टर्स. यांना आपण ए बार आणि बी बार कन्सिडर करूया. assume that the line passes through the point
with position vectors. A bar equal to 3I bar plus 4J bar minus 7K bar, and B bar equal to 6I bar minus J bar plus K bar. Its vector equation is given by. त्याचं इक्वेशन R bar equal to A bar plus lambda into B bar minus A bar असं इक्वेशन आहे ते. मग त्याच्यातलं बी बार मायनस ए बार जे आहे ते तेवढं सेपरेट सोडवून घेऊया आणि मग याच्यामध्ये व्हॅल्यू वापरू डायरेक्ट. बी बार मायनस ए बार इक्वल टू बी बार आहे 6I बार मायनस जे बार प्लस के बार मायनस ए बार आहे 3I बार प्लस 4J बार मायनस 7K बार. याचं सिम्प्लिफिकेशन 6 मायनस 3 ते येणार 3I बार मायनस जे मायनस 4J बार ते येणार मायनस 5J बार के बार प्लस 7K बार ते येणार 8K बार. हे असेल. देअरफोर आता ही व्हॅल्यू इथं वापरायची बी बार मायनस ए बारच्या ठिकाणी आणि ए बार आहे तिथं ए बार यूज करून टाकायचा. देअरफोर इक्वेशन ऑफ लाईन इज व्हॅल्यूज फक्त याच्यामध्ये वापरा. आर बार इक्वल टू ए बार आहे 3I बार प्लस 4J बार मायनस 7K बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार ती इथं आहे 3I बार मायनस 5J बार प्लस 8K बार हे त्याचं इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. पॉइंट दिलेला आहे त्याचा डायरेक्ट पोझिशन वेक्टर्स दिलाय म्हणजे हा तुम्हाला ए बार दिलेला आहे अँड हॅव्हिंग डिरेक्शन रेशो त्या लाईनचे डिरेक्शन रेशोज दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही बी बार लिहू शकता. करूया सुरुवात. assume that the line passes to a point with the position vector a bar equal to 5I bar plus 4J bar plus 3K bar. It has direction ratios -3, 4, 2. Therefore, a vector parallel to this line is b bar equal to फक्त ह्यांचा वापर करून नवीन वेक्टर तयार करायचा -3I bar प्लस 4J bar प्लस 2K bar. हा पॉइंट मिळाला त्या लाईनला पॅरलल असणारा व्हेक्टर मिळाला. देअरफोर इक्वेशन ऑफ द लाईन इज आर बार इक्वल टू ए बार प्लस
लॅमडा इंटू बी बार. देअरफॉर आर बार इक्वल टू ए बार आहे 5 I बार प्लस 4 J बार प्लस 3 K बार प्लस लॅमडा इंटू बी बार आहे -3 I बार प्लस 4 J बार प्लस 2K बार. हे त्याचं फायनल इक्वेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. त्या लाईनवरचा एक पॉइंट दिलेला आहे, म्हणजे हे ए बार आहे. अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स, हे दोन वेक्टर्स त्यांनी दिलेले आहेत. मग ह्यांना आपण कन्सिडर करूया बी बार आणि सी बार. आता कंडिशन कशी आहे पहिल्यांदा ती समजून घ्या. बघा, हे दोन वेक्टर्स आहेत या पद्धतीनं. हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर. यांना मी नाव देतोय बी बार आणि सी बार. मग या दोघांना परपेंडिक्युलर असणारा वेक्टर पाहिजे. मग तो इकडे येणार असा. मग हा वेक्टर आपण कसा फाइंड आउट करू शकतोय? बी बार क्रॉस सी बार. बघा, लक्षात येते का? या दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर आहे, त्या दोघांना परपेंडिक्युलर असणाराच वेक्टर पाहिजे आपल्याला. असं प्रश्न दिलाय बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. हा त्या लाईन वरचा पॉइंट आहे. अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स. मग ह्या दोघांना परपेंडिक्युलर ती लाईन पण आहे. मग ती लाईन जर ड्रॉ करायची असेल तर ती लाईन अशी कुठेतरी असेल असं आपण कन्सिडर करू. ही लाईन सुद्धा ह्या बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. ही रिक्वायर्ड लाईन. म्हणजेच हा जो बी बार क्रॉस सी बार आहे, ही लाईन, ही या लाईन यल ला पॅरलल आहे. आणि या लाईनवरचा एखादा पॉइंट कन्सिडर करू, पॉइंट ए. त्याचा पोझिशन वेक्टर त्यांनी दिलेला आहे. मग जिथं तुम्ही नुसतं बी बार घेत होता त्या लाईनला पॅरलल, त्या ठिकाणी हे घ्यावं लागेल. लाईनला पॅरलल येणार बी बार क्रॉस सी बार. त्यामुळे डायग्राम सुद्धा तिथं इम्पॉर्टंट राहील. आपण हे कन्सिडर करूया पहिल्यांदा. अज्युम दॅट line passes through the point capital A of A bar, where A bar equal to I bar plus 2J bar plus 3K bar. त्यानंतर ती लाईन बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर आहे. This line is perpendicular to B bar and C bar. मग बी बार क्रॉस सी बार पण काय असतं? बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आहे. बी बार क्रॉस सी बार इक्वल टू a vector perpendicular to B bar and C bar. Therefore, the line is parallel to B bar क्रॉस सी बार. सगळ्यात पहिल्यांदा मला बी बार क्रॉस सी बार काढावं लागेल. मग बी बार काय दिलेला आहे बघा. बी बार इक्वल टू घ्या आय बार प्लस जे बार प्लस के बार आणि सी बार इक्वल टू 2 I बार मायनस जे बार प्लस के बार. आता हे बी बार क्रॉस सी बार तेवढं सोडवून घेऊया. नाउ बी बार क्रॉस सी बार इक्वल टू, तर तुम्हाला डिटर्मिनंट सोडवावं लागेल.
काय जिथं आय बार, जे बार आणि के बार. मग बी बार साठी आहे 1 1 1. सी बार साठी आहे 2 - 1 1 असेल. इथून पुढे हे सोडवायचं आहे. मग हे काय येणार बघा, आय बार इंटू 1 - - म्हणजे हे येणार 2 I बार मायनस जे बार. हे कॅन्सल करतोय. 1 - 2 ते येणार -1 म्हणजेच येणार प्लस जे बार येणार. के बार साठी -1 - 2 -3 के बार हे असं येणार. नाव इक्वेशन ऑफ दिस लाईन इज. इक्वेशन असं येणार आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार क्रॉस सी बार हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर आर बार इक्वल टू ए बारच्या ठिकाणी येणार आय बार प्लस 2 जे बार प्लस 3 के बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट 2 I बार प्लस जे बार -3 के बार. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. त्या लाईनवरचा हा पॉइंट दिलाय, याचा अर्थ हे ए बार आहे. अँड पॅरलल टू द लाईन, आणखीन एका लाईनचं इक्वेशन त्यांनी दिले. हा फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. पॅरलल असणारा वेक्टर इथं आहे आणि त्याला रिक्वायर्ड लाईन पॅरलल आहे. त्यामुळे हा जो बी बार मिळतोय आपल्याला, तोच बी बार पहिल्या लाईनच्या इक्वेशन साठी वापरायचा. मग लिहूया त्या पद्धतीनं. गिव्हन दॅट द लाईन passes through the point a bar equal to minus I bar minus J bar plus 2 K बार. म्हणजे हा पॉइंट आपल्याला माहिती आहे. धिस लाईन इज parallel to the line R bar equal to I bar plus 2J bar plus 3 K बार plus lambda into bracket 3 I बार plus 2J बार plus K बार. मग हा त्या लाईनवरचा पॉइंट असतो आणि हा त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आहे. Therefore it is parallel to the vector b bar equal to, हा वेक्टर पुढे लिहा, 3 I बार प्लस 2J बार प्लस K बार. Now required line is parallel to this given line. Therefore required line is parallel to b bar, that is equal to 3 I bar plus 2J bar plus K bar. Therefore
इट्स इक्वेशन इज, आता त्याचं इक्वेशन लिहा. आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. therefore आर बार इक्वल टू ए बार येणार मायनस आय बार मायनस जे बार प्लस 2 के बार प्लस लॅमडा इंटू बी बार येणार 3 I बार प्लस 2 जे बार प्लस के बार. हे त्या लाईनचं इक्वेशन येणार.